दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांसह देशातील एकूण 89 जागांवर 26 एप्रिलला मतदान होणार आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा त्याचबरोबर यवतमाळ, वाशिम या ठिकाणी आज प्रचार तोफा थंडावणार आहेत। तर हिंगोली, नांदेड आणि परभणीमध्ये देखील 26 तारखेला मतदान होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहेत। गजानन, दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार आहेत। आज अनेक मोठ्या नेत्यांच्या जाहीर सभा देखील होणार आहे। नक्कीच दुसऱ्या टप्प्यातील 8 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यातले विदर्भातले 5 आहे आणि मराठवाड्यातले 3 आहे। त्यांच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहे आणि शेवटच्या दिवशी सगळ्याच राजकीय पक्षांनी जोर लावलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं प्रदर्शन या ठिकाणी नवनीत राणा केलं जाणार आहे। तर त्याच अमरावती लोकसभा मतदारसंघात परतवाड्यामध्ये बळवंत यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची प्रचार सभा दुपारी सुरू होणार आहे। त्यानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामदास तडस यांच्यासाठी 2 प्रचार सभा आहे। मुख्यमंत्र्यांचा वाशिममध्ये रोड शो आहे। त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांनी संपूर्ण ताकद जी आहे ती पणाला लावलेली आहे शेवटच्या दिवशी, की आज 5 वाजता प्रचार तोफा जे आहे त्या थंडावणार आहेत। त्यापूर्वी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचायचं आणि वातावरण निर्मिती करायची, त्यासाठी जे आहे ते प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगोली, परभणी आणि नांदेड या मतदारसंघाच्या प्रचार तोफा थंडवणार आहे। आणि या ठिकाणी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि चर्चेत असणारी सीट म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी नवनीत राणा या स्वतः मैदानात आहेत। त्यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहे, जाहीर सभा आहे। त्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या ठिकाणी प्रचार सभा आहे, त्या सभेत ते सहभागी होणार आहे। यवतमाळ, वाशिममध्ये जयश्री पाटील यांच्या प्रचारासाठी वाशिममध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो जो आहे तो आयोजित केलेला आहे। त्यामुळे सगळे राजकीय पक्ष, कारण की दुसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे। पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघ झाले, आज दुसऱ्या टप्प्यातला प्रचार संपणार आहे। 26 तारखेला जे आहे ते मतदान आहे। त्यामुळे सगळे 8ही मतदारसंघात सगळी शक्ती पणाला लावलेली आहे की जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचायचं आणि बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच गजानन, आजच्या या संपूर्ण प्रचाराकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।